वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. पण आज आलेलो आहे महावितरण धुंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर येथे. आणि येथील परिस्थिती आणि कार्यवाही याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याआधी विशेष कौतुक करूया अशा अधिकाऱ्याचं ज्यांनी वैजापूर तालुक्यामध्ये टॉप लेवलला काम केलेलं आहे. काय केलेलं आहे ते आपल्याला सांगतील. परिचय द्या आपला. हमारे अण्णा तंत्रज्ञ धोंडलगाव. आपण आपल्या विभागामध्ये जे वसुलीचं काम केलेलं आहे किंवा या लाईन क्षेत्रामध्ये आपण जे कर्तृत्व करताय त्याविषयी आपण काय सांगाल? आमचं मार्चेंट चालू होता. जवळ घ्या. मार्चेंट चालू होता. चालू असताना आमच्या मागच्या महिन्यात आम्ही 200% पार केलं आणि ह्या महिन्यात 133% वसुली केली. आणि ह्या धोंदलगाव आणि अमनाथपूरवाडी या दोन्ही गाव मिळून 90% वसुली, घरगुतीचे बिल वसुली झालेलं आहे. पण विशेष मध्ये तुम्ही धोंदलगाव किंवा तुमचा लासुरवा सर्कल असेल किंवा कन्नड सर्कल असेल यामधून तुम्ही काय उद्देश देऊ शकता की काय तुमची भूमिका असेल? बरं, म्हणजे आमच्या कन्नडचे कार्यकारी अभियंता साहेब आणि उपकार्यकारी अभियंता वैजापूर साहेब आणि सहाय्यक अभियंता लासूरगावचे साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या लासूरगावचे पूर्ण टीमनं काम केलेले आहे आणि वसुली करून दाखवली. पण आपलंच नाव का निघतो? आमच्या मार्गदर्शनाखाली काम चालू होतं. पण प्रत्येक माणूस राम हरी अण्णाला का मानतो? का म्हणतो म्हणजे चांगलं गोड बोलून त्यांच्याकडून पैसे काढून भरून घ्यायचं. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचे पैसे जमा करण्यात महत्वाची भूमिका मांडतात, आम्हाला हे महत्वाचं. हा. आणि विशेष एवढं करून मला वाटतं वैजापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत ही जी घटना झालेली आहे, प्रत्येक घटनेमध्ये हे ऐन वेळी हजर असतात, बरोबर? हा. मग तुम्हाला कुठून कळतं हे? कुठं आमचा ग्रुप राहतो ना. तुमच्या ग्रुपमध्ये खोचे साहेब पण आहेत, बरोबर? सोळस साहेब पण आहेत. मग त्यांचं काही कर्तृत्व याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं त्यांच्याविषयी? ते बी येतात ना. येतात तर मग ते आज इथं उपलब्ध नाहीये, कसं काय कारण असू शकतं? आले? कुठं आहे? खऱ्या परिस्थितीत मेहनतीनं वागलेले लोक आणि गावासाठी मेहनत घेणारे दोन्ही पण, एक सोळस साहेब असू